सुरू सकाळपासून मला मोठ्या संख्येमध्ये फोटोज व्हिडिओज येत आहेत की महिला एकत्र घरातून निघून म्हणजे बहिणी एकत्र घरातून निघून आपल्या लाडक्या भावांना जे आहे मतदान करत आहे। मोठ्या संख्येमध्ये महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल एक चांगला उत्साह आहे आणि त्याच्यामुळे जे सरकारने काम केले 2.5 वर्षांमध्ये ज्या योजना राबवल्या मला वाटतं मोठ्या संख्येमध्ये महिलांचं मतदान यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल। सर आपको लगता है विनोद तावड़े जी के साथ जो भी घटना हुई उसके ऊपर से वोटर्स के साइकी पे फर्क पड़ेगा? देखो मुझे लगता है कि ये इलेक्शन के दरमियान ऐसे सब कंट्रोवर्सी करने की कोशिश ऑपोजिशन करता है। वो वहाँ पर गए थे, बूथ लीडर्स जो रहते हैं उनकी मीटिंग लेने गए थे, तो मुझे लगता है कि ये कंट्रोवर्सी कर फेक नैरेटिव फैलाकर मुझे बिल्कुल नहीं लगता कि लोगों पर कुछ उसका असर होगा। लोग इस वक्त डेवलपमेंट के मुद्दे को वोट करेंगे, डेवलपमेंट के साथ लोग रहेंगे। जिस प्रकार से 2.5 साल में इस महायुति सरकार ने काम किया है उस काम को देखते हुए लोग मतदान करेंगे। जी इस बार लाडकी बहनों का बहुत बड़ा इफेक्ट होने वाला है, किस तरह से हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना जे आम्ही मोफत शिक्षण केलेलं आहे, या सगळ्या ज्या योजना लोकांसाठी खास करून महिला भगिनींसाठी ज्या योजने घेऊन आलो, कधीच कोणी विचार केला नव्हता त्यांच्याबद्दल। आज त्यांच्याबद्दल विचार करण्याचं काम महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि त्यांना सक्षम करण्याचं काम केलं। म्हणून महिला देखील खूप खुश आहेत की कोणीतरी आमच्याबद्दल विचार करतंय, म्हणून मोठ्या संख्येमध्ये ते बाहेर उतरलेत आणि मतदान करतायत। 2019 मध्ये पण लोकांनी महायुतीच्या स्थिर सरकारला मॅन्डेट दिलं होतं, पण काही लोक फक्त सत्तेच्या साठी खुर्चीसाठी जे मॅन्डेट लोकांनी दिलं होतं त्याला नाकारून त्याला धुडकावून एक वेगळी आघाडी केली फक्त आणि फक्त खुर्चीसाठी। मला वाटतं त्यांची जागा जी आहे लोक त्यांना या निवडणुकीमध्ये दाखवतील, पण या 2024च्या निवडणुकीमध्ये लोक स्पष्ट बहुमत हे महायुतीला देतील। एक स्टेबल गव्हर्नमेंट जे आहे हे फॉर्म होईल। हिंदी में बता दीजिए विरोधकांकडून पसरवण्यात आला होता भोंग्या संदर्भातला। आता हे फेक नरेटिव्ह, फेक व्हिडिओ, फेक नरेटिव्ह करून थांबले, नंतर फेक व्हिडिओ जो आहे माझा वेगळा संदर्भ मागचा पुढचा संदर्भ काढून तो व्हिडिओ पसरवण्यात आला। पण मी काल एक एक्सप्लेनेशन दिलंय मला वाटतं, आणि त्याच्यामध्ये सकाळचा भोंगा कुठला आहे, कुठला टीव्ही सुरू झाल्यानंतर कुठला भोंगा ओरडतो हे पूर्ण मला वाटतं महाराष्ट्राला माहिती आहे। त्या भोंग्याबद्दल मी बोलत होतो। लाडकी बहना का कितना असर इस चुनाव में होने वाला है, क्योंकि बहुत बड़ा रोल इस बार लाडकी बहना का होगा। महिलाएं बहुत बड़ा रोल ये थोड़ा सा है ना सर थोड़ा ऑडियो गणेश सर ऑडियो हिंदी